नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात भरत माने सरांच्या गिराण या कथासंग्रहातली कथा जत्रा. रात्रभरच्या तरासानं वैतागून पहाटे पहाटे डोळा लागला होता. दिवस उगवून कासरा भरवर आला तरी सखूबाई अंगावर वाकळ घेऊन झोपलेली होती. बाहेर कशाचा तरी आवाज झाला आणि दचकून उठली. बघती आता सगळीजण डाराडोर झोपलेली. आता झोपल्या तर झोपू बापडी असं म्हणत हळूच उठली. कवाड उघडून हळूच बाहेर आली. दारातल्या चुलीतनं रांशीने गावऱ्याच्या राखेचा ठेपसा हातावर घेऊन दात घासत विचार करायला लागली. आपल्याच बाबतीत असं का घडत असावं? दुसरी वेळही एकदा असंच रात्रीचं पोरीच्या पोटात दुखत होतं. त्यावेळी पहाटेपर्यंत बरेच घरगुती उपाय केले, पण काय फरक पडला नाही. पहाटे पहाटे तव्याचं काळं अंगठ्यानं पोरीच्या कपाळावर लावून काय असन ते करते म्हणाले आणि कमलच्या पोटात दुखायचं कमी झालं होतं. आणि काल रात्री परत तसंच झालं. काय करावं काय? आज जरा वेळानं मरी आईच्या देवळात देवीचा भगत सदामामा बसतो, त्याला विचारावं काय असन ती कळल तरी. दात घासून झाल्यावर कुडाच्या आडोशाची न्हाणी होती, तिथं गार पाण्यानं आंघोळ उरकून घेतली. कारण आधीच लय उशीर झालेला. मग त्यात गरम पाण्याचं नाटक नको म्हणून पट्टदिशी आंघोळ आटोपली. एका चुलीवर पाण्याचं बघुलं तापाय ठेवलं. दुसरीकडे चहाला पाणी ठेवलं. नारबाला उठवलं. असं करायचं. तुमचं लवकर आटपा. परसाकडला जाऊन या तवर पाणी तापल. आंघोळ उरकून घ्या. मी दीपकला उठवती. त्याचं उरकून कमलला उठवून तिचं झालं का मग आपण दोघं जण सदामामाकडे जाऊ. अवघं काय म्हणता, काय झालं करायचं काय? नारबानं शाण्या माणसागत मान हलवली आणि होकार दिला आणि चेनपाट घेऊन निघाला. सखूनं दीपकला उठवलं, दात घासायला लावलं. गरम पाण्यानं आंघोळ घातली, कापडं घातली, त्याला लावून भांग पाडला. दुकानातनं 2 पाव आणायला पाठवलं. तेवढ्यात नारबा आला. त्याचं होईपर्यंत कमलला उठवलं. तिला प्रेमानं जवळ घेतलं. डोक्यावरनं मायेनं हात फिरवत विचारलं, बाय कमल, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय का? अजून पोट दुखतंय? दवाखान्यात जायचं का? झोप झाली असेल बाळा तर तुझं उरकून घे. आंघोळ उरक. दीपक पाव घेऊन येईल इतक्यात. दोघंजण चहा पाव खावा. तवर 4 भाकऱ्या काहीतरी भाजी करती. धुण्याचं 4 पिळं पाण्यातनं काढती. भांडी घासती. तवर तू दोन्ही घरं स्वच्छ झाडून घे. तुझी येणी फणी उरक. दीपकचं शाळेचा वकूत होतोय. तू काय या शाळेत जाऊ नको. घरीच आराम कर. आम्ही दोघं सदामामाकडे जाऊन येतो. अगं मागच्या वेळेला जायचं होतं, कामाच्या गडबडीत राहिलं. आता लगेच जाऊन येती. काय हाय ते बघूनच येते. त्याच्याशिवाय खरं काय कळणार नाही. त्यावर कमल म्हणाली, आई आता मला एकदम बरं वाटतंय. दवाखान्याची काही गरज नाही. झोप चांगली झाली. या परसा काढला साफ झाली ती पहाट, त्यामुळं चांगली झोप झाली बघ. आता वाटतंय चांगलं. आता आंघोळ उरकती, झाडलोट करती, येणी फणी करती आणि दीपकला शाळेत पाठवती. तू अनांना तुमचं उरका, जावा सदामामाकडं. मी घराकडं लक्ष देत बारीक सारीक कामं करते. घराची काय काळजी करू नका, मी व्यवस्थित सगळं करते. लेकीच्या बोलण्यानं आईच्या तोंडावर हसू आलं. चेहऱ्यावरची चिंता मिटली. एवढी चांगली मुलं देवानं पदरात टाकली म्हणून मनोमन सुखावली. फक्त नारबा आदनमधनं अक्काबाई टाकून यायचा. कधीतरी मटण चटण असल्यावर. त्याला नाही म्हणता यायचं नाही, तरी पण मनात भीती होती. नाहीतर सोन्यासारखा संसार चालला होता. माहेरच्या सुखस्वप्नातनं आलेली सखूबाई सासरच्या घरात चांगली रमली. माहेरी आईबाप, हत्तीगत भाऊ पाठीशी होता. 2 बहिणी दिल्या घरी सुखात नांदत होत्या. माहेरी कशाची दादत नव्हती. तशीच आईबापानं सोन्यासारखं सासर बघून दिलेलं. तालेवार घरानं, गावात मान, घरात खायला पियाला काय कमी नाही. ढिगभर माया करणारा नवरा. होतं तवर सासू सासऱ्यांनी आईबापाचं प्रेम दिलं. कधी वादविवाद नाही. भनीसारखी नणंद होती, तिचं लगीन लावून दिलं. भाऊबीजेला राखी पुनवाला चोळी काकणं करायची, गोडदोड खाऊ पिऊ घालायची. भनी भावाचं प्रेम चांगलं टिकून होतं.
तिला 2 पोरी 1 पोरगं. तिचं चांगलं चाललेलं. तिची कसलीच तक्रार नाही. सासू सासऱ्याच्या मागं सगळं कसं चांगलं चाललेलं. घरात 4 पैशाची आवक होती. नारबा मान मोडून काम करायचा. सखूबाईचा त्याला हातभारा असायचा. खातं पितं घर होतं. आदनमधनं सखूबाई 4 दिवस माहेरात जाऊन यायची. सगळं कसं आलबेल चाललेलं. रीतिरिवाजाप्रमाणे सगळं देवधर्म करत होती. पण सासू मरून 3 वर्ष झाली आणि आदनमधनं कमलच्या पोटात दुखायला सुरू झालं. तिला तालुक्याच्या डॉक्टरकडनं तपासून औषध पाणी केलं. तेवढ्यापुरतं बरं वाटायचं. परत हाय तसं चालू. शेजारच्या म्हातारीला पार्टाच्या हौसाबाईला कळलं तसं ती म्हणली, अगं सखू, औषध पाणी करून बघितलं, काय देवाधर्माचं तरी बघ. तुझी सासू 3 वर्षातनं एकदा लक्ष्मी आईची जत्रा करायची. म्हातारी मरून 2-3 वर्ष झाली. सदा मामाला सांगून बघ. तवर भाग बांधून ठेव. आडी अडचण असन तर मार्ग निघन. बघ बाया, मला वाटलं तुला सांगितलं, या उपर तुझी मर्जी. अगं फकस्त दवा पाण्यानं काय होते? आपले रीतिरिवाज, आपली परंपरा ती सोडून कसं चालन? सखू म्हणाली, तुम्ही म्हणताय ते खरंय आत्याबाई. उद्याच कारभारेसनी घेऊन जाती सदा मामाकडं. बघती काय म्हणतात. मला तर त्यातलं कुठलं लय कळायला. धावतील तेच काहीतरी मार्ग. सखूबाईनं तसं सांगितलं आणि बोलल्याप्रमाणे नारबाला घेऊन मरियाईच्या देवळाकडे निघाली. देवळाच्या गाभाऱ्यात उघडा बंब सदा मामा गावकऱ्यांना, आडल्या नडलेल्यांना देवाधर्माबद्दल काय काय माहिती सांगत होता. ही जोडी तिथं टपकली तसं बाकीच्यांनी काढता पाय घेतला. मग नीत भेताडाला टेकून बसत सदा मामानं विचारलं, इकडं कुठं वाटवाकडी केली जोडीने? काय नारबा, काय चाललंय? बरं आहे नवं? काय कमी जास्त? अरे कधीतरी देवाधर्माचं बघत चाला. कधी गाव देवाला निवड नारळ नाही का कोंबडं बकरं नाही. या जन्माला येऊन उपयोग काय? वाडवडिलांचा रीतिरिवाज परंपरा आपण नाही तर कोण पाळणार र? देवधर्म करत जा बाबा. बरं बोला, काय हुकूम आहे? आता कसला हुकूम तुम्हाला मामा? मामा विनंती करायला आलोय तुम्हाला. 2 टायमाला झालं बघा. काय होतं हे कळतच नाही. रात्री झोपेतच पोरगी चावळत उठती. जागी झाल्यावर पोट दुखतं म्हणून वारडती फाटपतूर. घरगुती उपाय करतोय आपण, फरक पडत नाही. शेवटी काठाळून कारभारणीनं काहीतरी भाग बांधून ठेवलाय आणि अंगारा लावती तवा आराम मिळतोय. 2दा असंच झालं. आम्हाला काय कळना. शेजारच्या हौसाबाईने हिकडची वाट दावली तवा बघा मामा, काय रस्ता दिसतोय का बघा की. आम्ही आजान माणसं, आम्हाला काय कळते? सकाळपासनं कारभारणीनं घाई लावली म्हणून आलो बघा लगोलग. बर 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 असं आहे काय? मग एक काम कर, लगोलग घरी जा. पोरीला घेऊन ये. येताना नारळ, उदबत्ती, 2 लिंब, खडीसाखर, हळद, कुंकू आण. तिला बघितल्याशिवाय काय सांगता यायचं नाही. 5 मिनिटात घेऊन ये, तवर मी तुझ्या कारभारणीकडे चौकशा करतो. ये बिगी बिगी जाऊन ये जा. सदामामाने सांगितलं तसं नारबाने कारभारणीला समजवलं आणि तो निघाला. नारबा जातात सदामामानं आपला मोर्चा सखूबाईकडे वळवला आणि म्हणला, तुझं गाव कुठलं बाई? कोणाच्या घरातली तू? तुझं देव कुळदेव कुठलं? माहेरचं कुळ मूळ कुठलं? सगळं व्यवस्थित न चुकता सांग. सखू म्हणाली, मी कोसगावच्या दादा पाटलाची नात, जणू तात्याची थोरली मुलगी. माझं नाव सखूबाई. माझा बाण सासरा चांगलं मित्र. त्यांना माझ्यासारखी सून पाहिजे होती. आम्हाला त्यांचं समज पटलं. आमचं ना देवात म्हणाल तर रानातली लक्ष्मीबाई, गावात भैरोबा, कुळदैवतात कोल्हापूरची आई, डोंगरावरचा ज्योतिबा आणि आऊंची आई. सासरची पण जवळपास तीच. फक्त ही तर मरीबाई आणि शिदूबा ज्यादा आहे ती. अरे त्याच्या मारी, म्हणजे जनकूची होय तू? अगं ती होतो माझा लंगोटी मित्र आहे. आम्ही दोघं संकट असायचो. दादा पाटील तर काय राजा माणूस. प्रत्येकाला मुठपासा द्यायचा. कोणी हाता खालनं यायचं नाही. माझी पण 2-3 वेळा नड बागवली होती त्याने. मला कसं आहे, मला पहिल्यापासून देवाचं याड. या मंदिराच्या बांधकामाला तुझ्या गावातनं वर्गणी जमवून दिली ती त्याने. जनकुबानं त्याचं माझ्या होतं लय खंडीभर उपकार. इथं आल्यावर मला भेटल्याशिवाय जायचा नाही तो.
त्याच्या मैतीच्या येळाला मी 3.5 शक्तिपीठाच्या दर्शनाला गेलतो, त्यामुळं मला काही येता आलं नाही. पण बरं झालं ओळख पटली. एवढं दिवस झालं पण माहितीच नाही, कळणार कसं? बरं असू दे ते. यांच्या गप्पा चाललेल्या आता वर नारबा कमलला घेऊन आला. येताना सांगितलेला साराजम घेऊन आला तसं लगबगीनं सदामामानं सर्व व्यवस्थित मांडणी करून टाकली. सभामंडपातनं 2-3 जणांना मदतीला बोलवलं. सगळी आखणी केली. नारबाला त्याच्या कुटुंबाला समजून सांगितलं. पुढं काय काय होणार याची पूर्वकल्पना दिली आणि दिवाबत्ती उदबत्ती पेटवली, धूपकांडी पेटवली आणि समाधी लावली. देवी आणि सदामामा यांच्या मधोमध सर्व मांडले होतं. तिथंच गोलात हळदी कुंकू, त्या गोलात कमल बसली होती. त्याच्या बाजूला आई बसली. कमलच्या पुढ्यात नारळ, लिंबाचा पाला ठेवलेला. पुढं समई लावली. सदामामाची नजर एकटक समईवरनं कमलवरनं देवीच्या मूर्ती होती आणि अचानक सदामामाच्या अंगात वारं संचारलं. अंगाला काळोखे पिळोखे देत गोमायला लागला तो. तेवढ्या तिथल्या एकानं विचारलं, म्हणला देवा आपली ओळख सांगा, काय चूक बोल सांगा, त्यावर काय करायचं ते सांगा. आजान बालकाची चूक पोटात घ्या, यांना अजून काही समजत नाही, तुम्ही समज द्या, पुन्हा नाही चुकायची. तसं सदामामानं मानाला एक हिसका दिला, 2 हाताची कमान केली आणि म्हणला, मी सांगोलची लक्ष्मी आई. किती दिवस झालं माझा इसरा पाडलाय, कधी आला नाही. आता 6व्या महिन्याच्या आत बकऱ्याची जत्रा करायला लागल. या आजान बालकाला त्याच्यामुळं त्रास भोगावा लागलाय. मान्य असेल तर भंडारा उचला. असं म्हणून हात पुढं केला तसा नारबानं हातावर हळद, लिंबू, नारळ ठेवला. हात हवेत नाचवत, तोंडानं पुटपुटत, आई लक्ष्मी आईचा उदो उदो म्हणत त्यांनी कमलच्या डोक्यावर हात ठेवला आणि कपाळाला भंडारा लावला. आणि मग सुस्कारा टाकत आईच्या नावाचा जय जयकार करत वारं परत गेलं आणि सदामामा गप पाडला. सदामामा पूर्वपदावर येताच काय काय घडलं ते सविस्तर सांगितलं. यावर तोडगा विचारतात सदामामानं जत्रा करावीच लागल, यापूर्वी कधी केलती माहीत नाही, त्यामुळं आता बकरं कापायला लागल आणि ते बी लवकरात लवकर करायला लागल म्हणून सांगितलं. नवरा बायकोनी एकमतानं मान्यता दिली. म्हणले बघा कधी चांगला मुहूर्त आहे. तेव्हा सदामामा म्हणला, हे बघा, यो मंगळवार जाऊन पुढच्या मंगळवारी पुनव येती, तो दिवस जत्रा करायला वर्षातला उत्तम दिवस आहे. तेव्हा 2-3 दिवस विचार करा, पाहुण्या रावळ्याला कळवा, कोणाची काय नडतोड नाही नवं, विचारा, मग माझ्याकडे या. काय आहे तिथनं पुढं पोतराज पारड्या बघत सगळ्याचा विचार घ्यावा लागल, त्यानंतर दिवस पक्का करायला लागल. एकदा दिवस पक्का केल्यावर रद्द करता येत नाही, त्यामुळं काय ठरवायचं ते विचारपूर्वक ठरवा. भले 1-2 दिवस उशिरा कळवा, पण पूर्ण विचारानं ते ठरवा. मग ही चर्चा इथंच थांबली. नवरा बायकोनी जोडीनं देवाच्या पाया पडली, सदामामाच्या पाया पडली, कमलला पायावर घातलं. तिथं 11.25 रुपये दक्षिणा ठेवली. मामाला 11 रुपये दिले आणि धरला घरचा रस्ता. त्याच रात्री नवरा बायकोनी विचार विनिमय केला. दुसऱ्या दिवशी कुसगावला जाऊन बोलून, पुढं कुर्लीला सखूबाईच्या मामाकडं जाऊन सांगून, तिथनं गोरवाडीला नारबाच्या बहिणीकडं, तिथंच खोरवाडीला मावशीच्या घरी जाऊन सांगून, शेवटी नारबाच्या मामाकडं जानवाडीला सांगून, जमलं तर मुक्कामी परत घरी यायचं, नाही तर मामाकडं मुक्काम करून दुसऱ्या दिवशी यायचं, असं ठरवलं. ठरल्याप्रमाणे समजा व्यवस्थित घडलं. काय आडकाठी नाही, काहीच नाही, त्यामुळं बरं वाटलं. तसं 2 जण सदामामाकडे गेली. असं आहे, आमची काही अडचण नाही, पण यातलं आम्हाला काय माहिती नाही, तेव्हा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम शेवटाला न्यामजी झालं. काय काय लागतंय, निमंत्रण आमंत्रण कोणाकोणाला, कोणाची किती बेदागी, तयारी काय करायची, साधारण किती खर्च येईन, समजा सांगा म्हणजे तयारीत राहिलं बरं. असं म्हणल्यावर सदामामा विचारात पाडला. तिथं 4-5 रिकामी टाळकी होती, त्यांना बोलिवलं. प्रत्येकाला कामं ठरवून दिली. एकानं पोतराजाकडं, दुसरा गावडेच्या पोराकडं टेम्पो ठरवायला, कोणी परडेवाल्यांना निमंत्रण द्यायला, कोणी मुसलमानाकडं, कोणी धनगराकडं बोकाड बागाया. सदामामा स्वतः सांगोल्याला नारबासोबत जाऊन नारळ घेऊन येणार होते. अशी सर्वजण कामाला लागली. प्रत्येकाला कामं दिली, एसटी खर्च दिला, कुणाला सायकल दिली, काही जण जवळ जाणारी पायी गेली.
सदामामा नारबा सांगोल्याला लक्ष्मी आईच्या मंदिरात जाऊन नारळ वाढवून पुजाऱ्याला आगाऊ सूचना दिली. त्यानं मंदिराच्या जीर्णोद्धाराचं पावती पुस्तक दिलं, 51ची पावती फाडली, तारीख आणि वेळ निश्चित करून टाकली. गावड्याचा टेम्पो 300 रुपये ठरवला. 150 ॲडव्हान्स दिला. 500 रुपयाला बकरं ठरवलं. धनगराला पैसे सगळे दिले, पण बकरं कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आणून द्यायचं ठरलं. किराणा मालाची यादी बनवली. देवीसाठी साडी चोळी, चांदीचा टाक, देवळाला घंटा, ओटीपूजेचं साहित्य, नारळ, लिंब सगळं ठरवलं. यथायोग्य सगळी तयारी करून ठेवली. आता फक्त मंगळवारची वाट बघायची. जत्रेकरता पाहुण्या रावळ्यांना, गावकऱ्यांना निमंत्रणं दिली. प्रत्येकानं जमन तसं यायचं. ज्यांच्याकडे याय जायची सोय होती ते त्यांच्या टायमाने येणार होते. काही जण एस टीने येणार होते. बरेच जण टेम्पोनं जाणार होते. जत्रेच्या आदल्या रात्री गावड्यानं टेम्पो नारबाच्या दारात लावला. टेम्पोत सगळं सामान, चुलवानाला सरपण, बगोली, पातेली, ताट, पत्रावळ्या, सगळा सारा जम आठवणीनं भरलेला. देवाचं पूजेचं सगळं सामान सदामामाकडं. सगळी पोतराज, परडीवाले, भगत अशी देवा धर्माच्या लोकांकरता आणि पूजेच्या सामानाकरता स्वतंत्र जिपडं ठरवलेलं. अशी सगळी जय्यत तयारी चालवलेली. गावातल्या मरीआई मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता 51 रुपयाची पावती फाडलेली. ज्या दिवशी जत्रा करायची त्या दिवशी सकाळी दिस उगवतो तवा घरापासनं मरीआई मंदिराजवळ गावाच्या येशीपर्यंत वाजवत न्यायचं ठरलं. त्याला 5 पावली असं म्हणतात. त्याकरता वाजंत्री ठरवलेली होती. माळकऱ्यांसाठी वांग्याची भाजी भाकरी करायचं ठरलं होतं. देवीला पुरणपोळीचा निवद यागळा बनवायचा असतो तो केला होता. सगळी सागर संगीत जय्यत तयारी केलेली. ठरल्याप्रमाणे जत्रे दिवशी मंगळवारी सकाळी सर्वजण जमलेले. काही बाहेरगावचे आदल्या रात्री मुक्कामी आलेले. सूर्यनारायणाने दर्शन द्यायला आणि वाजंत्रीच्या गजरात सखुबाईच्या घरापासनं 5 पावली निघाली. 5 सवासणीकडं डोक्यावर वस्तू दिलेल्या. त्यात नारबाची बहीण, सखुबाईची भाऊजय, नारबाची मावशी आणि सखुबाईच्या मामाची सून या 4 जणी. त्यांच्याकडं एकीकडं पाण्याची कळशी, त्याच्यावर नारळ, त्याला लिंबाची माळ घातलेली. दुसरीकडं देवीची वस्त्र अलंकार. तिसरीकडं देवीचा गोडाचा निवद. चौथीकडं बकरं आणि स्वतः सखुबाईकडं देवाचं टाक. एका सुपात कापड टाकून त्याच्यावर ठेवलेलं अशी सर्वजण निघाली. देवीच्या नावाचा जय जयकार करत. पोत पेटवलेला भोत्या, हासूड घेतलेला पोतराज, 5 परडी घेतलेल्या मानकरी, 5 देवीचं भगत असा सगळा लवाजामा शिस्तीत निघाला. सगळ्याच्या पुढं वाजंत्री, त्यांच्या मागं संपळवाला, तुतारीवाला, त्याच्या मागं मानकरी देव, त्यांच्या मागं पाहुणं रावळं, गाववालं, शेवटी टेम्पो, जिपडं अशी सगळी वरात मरीआईला मानाची साडी चोळी, निवद नारळ देऊन पुढे येशीपर्यंत आली. तिथं पूजा करून सगळी वाहनात बसली आणि जत्रा सांगोल्याच्या दिशेला निघाली. गावातल्यासारखंच सांगोल्याला केलं. मंदिरापासून कासराभर अंतरावर वडाच्या झाडाखाली सगळी तयारी केली. वाजत गाजत सगळी जत्रा देवीच्या दिशेने निघाली. तिथं जसं वाजायला लागलं तसं 2-4 जणीच्या अंगात वारं आलं. लागल्या घुमाया. केस मोकळे सोडले, कपाळाला भांडारा लावला, हातात लिंबाचं फाटं दिलं. निघाली जत्रा देवीच्या देवळाच्या दिशेनं. जसं जसं मंदिर जवळ यायला लागलं तसं तसं अजून 2-3 जण घुमायला लागली. त्या सगळ्याची जबाबदारी मामानं स्वतःवर घेतलेली. सर्वात शेवटी देवीच्या पूजेला मामा वारं घेणार होता, आधीमध्ये घेणार नव्हता. मंदिराजवळ पोचल्यावर नारळ लिंब उतरून टाकली, मंदिराला उजवं घातलं आणि मंदिराच्या प्रांगणात आल्यावर देवीच्या नावानं गजर करत हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली. आता यामध्ये खरं कोणाच्या आणि किती अंगात वारं आलं ते त्या देवीलाच माहिती. पण गाडीबरोबर नळ्याची वार्तात घडती का नाही तसं काहीतरी घडलं बघा. तिथं गेल्यावर सगळी व्यवस्थित आवराआवरी केली होती. मुसलमान तयारीतच होता. ठरलेल्या नियमाप्रमाणे नारबा, सखुबाई, कमल, दीपक आणि सदामामासोबत बकर आणि मुसलमान. पुढं संबळ वाजवत, मागं पोतराज
अशी मंदिराला उजवी प्रदक्षिणा घालून बकरं पायरीला शिवलं आणि पुढच्या पटांगणात मुसलमानानं त्याच्या मानव सुरी चालवली. जीव खाऊन बॉम्बाललं बकरं, पण देवीच्या गजराच्या जयघोषात त्याचा आवाजच वेरला. थंड झालं ते. मग मुसलमानानं मान वेगळी केली. नावकऱ्यानं बकऱ्याच्या रक्ताची पहिली धार हातावर धरून मंदिराच्या पायरीला वाहिली आणि पुढचे सोपस्कार चालले. मुसलमानांनी मटणाची सगळी तयारी करून दिली. व्यवस्थित साफसफाई करून धुवून बिवून तुकडे दिले. तिथं जवळच चर खांदून चुलवान केलं. सदा मामाच्या निरीक्षणाखाली सगळं कसं व्यवस्थित चाललेलं होतं. तिथंच पलीकडं गावातल्या 4 बाळका भाकरी थापत होत्या. जवळच ज्वारीच्या कान्या भात शिजवायचं काम चाललं होतं. देवाच्या नैवेद्याला काय काय लागतं याची जुळवाजुळव चालली होती. बघता बघता तयारी होत आली. नारबासारखीच आणखीन 2 ठिकाणची लोक जत्रा करता आलती. त्यातली एक सावरगावचा जालिंदर नाईक, तर दुसरं मोळजवळचं रामसिंग सदावर्ती. त्याची सुद्धा रामकहाणी जवळपास नारबासारखीच होती. दुपारी 12च्या ठोक्याला म्हणजे त्याच्या आत अर्धा तास तयारी पूर्ण व्हायला लागते. आपला निवद नारळ, त्यात गोड तिखट, लिंब, वस्त्र, दक्षिणा, कोणी कोणी पुजाऱ्याला आहेर बी करतं. अशा रीतीने सागर संगीत तयारी. दुपारी 11:45ला तयारीनिशी पुजारी येतो. ज्यांच्या पूजा असतात त्यांना देवीच्या समोर उभं केलं जातं. त्यांच्या कुटुंबियांना दरवाजाजवळ बाहेर उभं केलं जातं. तिन्हीकडचे भूते, संबळवाले, भगत, परडीवाले, मानकरी यांची सोय ओट्यावर केलेली असते. पुजारी देवीला गाराणं गातो. तिथं आलेल्या लोकांच्या भावना देवीपर्यंत पोहोचवल्या जातात. संबळवाले संबळ वाजवतात, भूते नाचतात, पोतरात त्याची करामत करून दाखवतो. देवीचे भगत देवीचं गुणगान करतात. मानकऱ्यांना मान मिळतो. परडीमध्ये पीठ मीठ नायटा वावळला जातो. कावड्याच्या माळीची पोतपूजा केली जाते. सर्व पूजाविधी उरकल्यावर प्रत्येक गावच्या मुख्य मानकऱ्यांना मान देऊन देवीची पूजा केली जाते. वस्त्र, अलंकार, आभूषणासकट देवी नटवली जाते. मग तिची आरती करतात. या आरतीला जास्त मान दिला जातो. त्याला मध्यान आरती किंवा मानाची आरती असं म्हटलं जातं. यावेळी अनेकाच्या अंगात येतं. सगळ्यांना समान मान दिला जातो. केलेल्या कार्यक्रमात काही त्रुटी राहिली असेल तर अंगात येणारी व्यक्ती ती त्रुटी दाखवून देते. त्यावर कार्यक्रम करता मुख्य व्यक्ती लोटांगण घेऊन माफी मागतो आणि निवद गोड मानून घ्यायला सांगितलं जातं. जत्रा ज्याच्याकरता केली जाते त्याचा मुख्य मानकरी म्हणजे त्या व्यक्तीला देवीच्या पुढं उभं करून भंडारा लावून तिला होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळावी आणि कुटुंबावर देवीची कृपाछाया असावी असं मागणं मागितलं जातं आणि त्या कुटुंबाचा वस्त्रालंकार भेट चढवून नैवेद्य अर्पण केला जातो. हा सर्व विधी झाला का मानाचे मानकरी परड्या, भूते, पोतराज, कोटमा यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे पूजाविधी पूर्ण केला जातो. तत्पूर्वी इकडं मुसलमान आपलं बकरं कापल्यावर सगळ्यात आधी मुंडी, कातडं, पाय आपल्या ताब्यात घेतो आणि बाकी सगळं करून आचारी म्हणजे भाजी बनवणारे त्यांच्या कामाला लागतात. देवीचा नैवेद्य जसा पारड्याचा, मानकऱ्याचा, पुजाऱ्यांचा वेगवेगळा. नैवेद्याची ताटं बनवली जातात. देवीच्या पूजाविधीनंतर सर्वप्रथम त्याला अर्पण केली जातात आणि त्याच्यानंतर सगळेजण पंक्तीला बसतात. त्यातले काही जण अगोदरच मदिरेच्या तयारीनिशी आलेले असतात. ते मदिरा पान करून मटणावर तुटून पडतात. सगळ्यांना आग्रहानं वाढलं जातं. प्रत्येकजण चवीनं खातो. जे माळकरी असतात त्यांची गोड पुरणपोळी नाहीतर वांग्याची भाजीची भाकरी अशी स्वतंत्र सोय केलेली असते. सगळं कसं देखरेखीखाली चाललेलं असतं. तिथं नेलेले खायचे पदार्थ संपूनच यायचे असतात. शिल्लक राहिले तर ते वाटले जातात तिथल्या तिथं. अशा तऱ्हेनं नारबान सखोबाईच्या चेहऱ्यावर जत्रा मनासारखी झाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. घडी घडी साधा मामाला विचारलं जायचं, सगळं व्यवस्थित झालं का? जत्रा देवीला पोचली का? काही राहिलं तर नाही ना? त्यावर तोंडभर हसून साधा मामा म्हणायचा, जत्रा देवीला व्यवस्थित पोचली. दर वर्षातनं एकदा देवीला जत्रा करत जा, म्हणजे मग संसारात अडचणी येणार नाहीत. यावर दोघंही होकारार्थी मान हलवायचे आणि अशा रीतीनं संध्याकाळी गावात जत्रा परतायची. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात भरत माने लिखित जत्रा ही कथा. जत्रा काय पद्धतीनं
तिची तयारी केली जाते आणि पार पडली जाते याची माहिती अतिशय योग्य आणि अचूक अशा शब्दात माने सरांनी आपल्याला या कथेच्या माध्यमातून करून दिली. त्याबद्दल माने सरांचे आभार मानतो आणि तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की या कथेचा हा व्हिडिओ, हा जत्रेचा व्हिडिओ आपल्या सर्व कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. त्यांनाही ही कथा ऐकू द्यात आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्यातर्फे करा. आत्तावरती जो माझा फोटो दिसतोय, या फोटोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं, हे ध्यानात घ्या. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.